या अर्थसंकल्पातनं काय मिळणार हे सगळं पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। सध्याची ही दृश्य आपण पाहतोय। थोड्याच वेळात निर्मला सीतारामन अर्थसंकल्प सादर करणार आहेत। त्याआधी कॅबिनेटची ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीमध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणार आहे। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यांच्याकडून। संदीप, काय सांगाल, काय अधिकची माहिती? अर्धा तास राहिलेला आहे। संपूर्ण देशाचं लक्ष असणार आहे आजच्या या बजेटकडे। निर्मला सीतारामन नेमकं कुणाकुणाला दिलासा देतात याकडे देशाचं लक्ष असणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली, त्या ठिकाणी फोटो सेशन देखील झालं आणि त्यानंतर संसदेमध्ये अर्थमंत्री ज्या आहेत त्या दाखल झालेल्या होत्या आणि काही वेळापूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दाखल झाले आणि त्यांच्या अध्यक्षतेखाली संपूर्ण मंत्रिमंडळाची जी बैठक आहे ती आता सुरू झाली आहे। पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये ही बैठक संपेल आणि या बैठकीतच शिक्कामोर्तब केलं जाईल। आज जो अर्थसंकल्प मांडला जाणार आहे त्याला कॅबिनेटची मंजुरी दिली जाईल मंत्रिमंडळाची आणि त्यानंतर बरोबर 11 वाजता निर्मला सीतारामन या बजेट आज जे आहे ते मांडणार आहेत। महत्त्वाचं हेच आहे की 8वं बजेट त्यांचं हे असणार आहे। यापूर्वी त्यांनी अंतरिम बजेट जे लोकसभा निवडणुकीनंतर मांडलेलं होतं त्यामध्ये मोठा काही असा दिलासा देण्यात आलेला नव्हता। त्यामुळे आज करदात्यांसह संपूर्ण उद्योग क्षेत्र असेल म्हणजे सगळीच क्षेत्र आहेत